आपण बघतोय, आपण सगळ्या प्रकारचे ब्लॉग करू आमच्या चॅनलवर. म्हणजे इस्त्रीपासून, भांडी घासण्यापासून, काय ते कपडे धुण्यापासून, वॉशिंग मशीनला कसं लावतात, हाताने कसं दुसरं, हे माझी बायको सांगते, मी नाही. हा आजचा ब्लॉग प्रियंका स्पॉन्सर करते. हा वाढवले मी माझी तुझ्यामुळे. दाढी इज गुड. दाढी इज बॅड. क्लीन. महाराज सौरभ बोला. महाराज सौरभ, पाठी बोला. तुम्ही उघडे का आलात? नमस्कार मंडळी, वेलकम टू प्रियंका सौरभ ब्लॉग. आणि मी खूप थकली आहे, एकदम माझं अंग वगैरे दुखतंय, पण स्टील मी काय करते बघा. ते पण तुम्हाला दाखवून ते टाईम कसं दाखवू, माझ्याकडे मोबाईल नाही. सौरभ इकडे या लवकर. लिटरली असं वाटतंय ना, माझं अंग गळून पडलंय, असं फुल फिलिंग येते. आणि त्याच्यामध्ये आम्ही असे उद्योग करतो, तुम्हाला दाखवतोच. किती वाजले, मोबाईल दाखव. हे घे मोबाईल. मोबाईल आण ना. काय बाबा, ह्याला एक काम सांगितलं, हा एक आहे ना, एक नंबरचा बहिरा आहे हा. जे मी बोलते त्याचं काहीतरी उलटच ऐकतो तो. हा तुम्हाला दाखवते, हे उलटे आहेत. पण आता झालंय हे 9:58 9:58. तर मी काय करते तुम्हाला दाखवते, उद्योग काय करते. तर हा स्पेशली आमचा ब्लॉग बनतोय हे दाखवण्यासाठी. बनतोय? कधी बनलं? कोणी डिसाइड केलं? बनवते मी. काय बोलते? मी बनवते, मला कारण का नव्हतं. खूप मेहनत करावी लागते. बघा आम्ही तुम्हाला दाखवते कसली मेहनत करते मी. एवढे म्हणजे लिटरली 9:15 झालेत आणि मी साडीला इस्त्री करते, कारण का इस्त्रीवाला आपण परत लग्न करतोय. काय बोलते? हायला स्पॉइल करते सगळ्या गोष्टी. अजून मी बोलली पण नाही, काहीच बोलली नाही, मी हिंट पण नाही दिली आणि हा चालू होतोय. तर एक तर इस्त्रीवाला बंद आहे आणि मला इस्त्री करावी लागते. का म्हणते? 9:30 वाजले आणि मग तू बोलतोस की आपण इस्त्रीला जाऊया का, इस्त्रीवाला बंद आहे. 9:30 पण आता वाजले ना. पण आता 9:45 वाजले ना. नाही, आता 10 वाजले. गबस 10 वाजायला ऑलमोस्ट 2 मिनिटं बाकी आहे, 2-3 मिनिटं. तर मी इस्त्री करते तुम्हाला दाखवते. आणि ही माझ्या लग्नातली साडी आहे, नऊवारी आहे. आणि आम्हाला स्पेशली हा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आम्ही रिक्रिएट करते आमचं लुक. नको इस्त्री करते यार, काय करतोयस तू, ठेव जागेवर. सो आम्ही लुक आहे ना रिक्रिएट करतोय आमच्या लग्नाचा. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगते 9:30 का वाजले. हे काढले, हे ब्लाऊज दे. हा, तर स्पेशली मी म्हटलं की लग्नातली साडी आहे, आपल्याला घालता येईल आणि रियूज करता येईल अशी नऊवारी साडी आहे. स्पेशली ती रेडीमेड बनवून घेतलेली, त्यामुळे जास्त काही घालायचा त्रास नाही, काय नाही. आणि हा मागे फालतूगिरी करते बघा काय चालू आहे. मन माझं प्रेम, माझं दिल धगधग होते. असं धगधगू दे परमनंटली. तर हा ब्लाऊज मला असं वाटलं की मला होईल, पण नाही. 2 वर्ष, फक्त 2 वर्ष पण नाही, 1 वर्ष कम्प्लिटेड आहे आणि 2 वर्ष वेळ अजून व्हायला. पण हा ब्लाऊज मला आता काही होत नाहीये, त्यामुळे लग्नानंतर मी इतकी वेट गेन वेट केलंय, खूपच उटॉन केलंय. त्यामुळे मला प्रत्येक ब्लाऊज आहे ना, एक टाका, एक सिलाई ना काढून घालावं लागतं. तर चांगला पुटॉन केलंय. हा बघा पोट आतमध्ये गेले, हा वरचं सास गई. बघा ह्याचं पोट बघा. आता आतमध्ये घालते. हा दाखव पोट. किती वेळ थांबणार, छाती भरून आली बघ, कळून येते. हे ह्याचं पोट, डेलीवाला पोट. तर माझे 1 तास त्याच्यामध्ये गेले. मी काढते, होत नाही, काढते, म्हणजे काढ होती ते काय होतात त्याला, काढते होत नाही. आता माझे कष्ट चालू आहे साडीवर.
साडीची इस्त्री करायची आणि इस्त्री इतकी म्हणजे आपली कशी घरातली इस्त्री असते त्यामुळे इस्त्री प्रॉपर अशा ज्या लाईनिंग पडलेल्या असतात त्या प्लेन होत नाही, स्ट्रेट नाही होत. इतकी मेहनत करावी लागते, एकदम जोर देऊन असं 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 रगडून करावं लागतं. रगडून करावं लागतं जसे कपडे धुतात ना. कसा मी चालू करून मला जेवढी इस्त्री करता येते त्या लाईन्स कमी करता येते तेवढं मी करते, पण माहित नाही कितपर्यंत होईल. खूप प्रेस करावा लागतो. आज आपण बघतोय, आपण सगळ्या प्रकारचे ब्लॉग करू आमच्या चॅनलवर. म्हणजे इस्त्रीपासून, भांडी घासण्यापासून, काय ते कपडे धुण्यापासून, वॉशिंग मशीनला कसं लावतात, हाताने कसं हे माझी बायको सांगते, मी नाही. हा आजचा ब्लॉग प्रियंका स्पॉन्सर करते. हा, तर लुक करतोय ना आम्ही, रिक्रिएट करते आम्ही आमचा लुक. त्यामुळे या लुक साठी केवढे कष्ट करावे लागतात. हो, हे बघा अशा सुऱ्या पडल्यात सगळ्या ह्याला, तर काय करू. आणि इस्त्रीवाला बंद आहे ठाण्यातली पब्लिक. आता तू 9 वाजता विचारतेस, अचानक तर बंद होणारच. आणि तुम्हाला आयडिया देतोस ही दाढी किती वाढवली मी माझी तुझ्यामुळे. दाढी इज गुड, दाढी इज बॅड, क्लीन शेव इज गुड, क्लीन शेव इज बॅड. ओ माय गॉड. सो गाई, मुलींना बियर्ड वाले मुलं आवडतात. लग्न नाही, असं झालं काय असं नाही. म्हणून काय असं झालं. काय नाही. मीठ येते, मीठ नाहीये, रियालिटी आहे. घ्यायची तर घे, नाही उडत. उडत कुठे उडत जाऊ. तुला तिकडे उडायचं नाही. ओ माय गॉड, हे बघा इस्त्री कशी करते. हे बघा किती सुऱ्या पडल्या, म्हणजे किती कष्ट करावे लागतात त्या ह्याला. आणि एक तर आहे ना रेडीमेड नऊवारी, त्याला इस्त्री कशी करायची असं पण नाही, प्लेन सहावारी आहे, इस्त्री करा आणि झाला मोकळा. ह्याला तर खूप कष्ट करावे लागतात. त्यासाठी मी कपडे धुवून काढते, जेवढा डाग आला हिला इस्त्री करू दे, ही घालेल तेव्हा आपण तुम्हाला दाखवतो. घरी दाखवतो हिला. आता एक मजा आता तुम्हाला सांगते, ठीक आहे. मी तर माझे कपडे बघितले, मला होत आहेत का नाही. आणि सौरभला इतकं कॉन्फिडन्स आहे ना, त्यांनी बघितलं पण नाही उघडून. मी त्याचे कपडे साईडला काढून ठेवले की बाबा घालेल, पण त्यांनी एकदा सुद्धा ट्राय नाही केलंय, एकदा सुद्धा. आय एम व्हेरी कॉन्फिडंट. पण तुझं पण वेट गेन झालंय, अरे पण ते होणार मला. पोट असं बाहेर आलंय, त्यामुळे पोट कुठे पोटाच्या इथेच आहे, वाढलेली डेअरी होत कमी आहे. सो गाईस, आता ही नेसेल, आपण कम बॅक करू. बाय. सो फायनली गाईज माझी इस्त्री करून झाली. मी दाखवून मला इकडे ब्लाऊज आहे आणि साडी आहे. आणि सौरभ मस्तपैकी क्रिकेट बघतोय. सो ह्याच्या रिलेटेड रील मला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. प्लस जर सपोज दोघांपैकी एक काहीतरी पहिलं दिसेल, म्हणजे इंस्टाग्रामची रील तरी पहिली दिसेल किंवा यूट्यूब व्हिडिओ नंतर दिसेल, तर बघायला विसरू नका रील आणि व्हिडिओ. ठीक आहे. तर तुम्ही आज आमचा बघणार आहात गेट रेडी विथ अस, म्हणजे सौरभ आणि माझा. सो स्पेशली आम्ही लग्नाचा लुक रिक्रिएट करतोय. आम्हाला एक स्पेसिफिक रील बनवायची त्यासाठी. तर बघत राहा आमचा चॅनल प्रियंका सौरभ ब्लॉग्स. बाय. सो गाईज, फायनली माझी हेअरस्टाईल झालेली आहे. मी कशातरी केस बांधलेली आहे आणि हे मला मामूस दिसते आणि छान असा चेहरा धुतला. आणि स्टार्ट करू आपण स्पोक क्रीम फेस कॅनडा. ठीक आहे. मी फर्स्ट टाईम यूज करते, मी ॲक्च्युली यूज नाही करत, पण आज असं गेटअपच लग्नाचा करायचं आहे, त्यासाठी मग मी स्पेशली ऑर्डर केली आहे ब्लिंकिटमधून. कारण काय इन मुवमेंटला काय गोष्टी आपल्याला हव्या असतात तर ब्लिंकिटमधूनच आपल्याला भेटू शकतात. अदरवाईज नो ऑप्शन. तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ठिकाणी इवन नाही का, पण मोस्ट ऑफ दी मी मेकअप करतच नाही, त्यामुळे मला काही एक्सपिरियन्स नाही. पण म्हटलं तर मेकअप करते तर बऱ्यापैकी आपल्याकडे गोष्टी असायला पाहिजे. तर मी हे घेतली आहे. सो मी घेते फाउंडेशन, फिट मी फाउंडेशन, कारण का मला काही कुठे बाहेर जायचं नाही, फक्त रील शूट करण्यासाठी काही पराक्रम करावे लागतात. मी हे फाउंडेशन यूज करते. सो गाईज, मेकअप आणि हेअरस्टाईल झालेला आहे.
साडी घालायची, साडी नेसायची बाकी आहे. तर गाईज माझी फायनली लुक रेडी झाला आहे. तुम्ही कशी वाटते तुम्हाला? सो ह्याच्यामध्ये ना एवढं वर खाली होतं ना, तुम्हाला सांगू लिटरली रात्रीचे 12 वाजले, कारण का 2दा-3दा लाईट गेली. म्हणजे एकदा साडी घातल्यानंतर म्हणजे पूर्ण मेकअप झाला माझा, ज्वेलरीज घालायच्या बाकी होता तेव्हा एक लाईट गेली, त्याच्यानंतर मग ज्वेलरी घातली, त्याच्यानंतर एक लाईट गेली, अशी मध्ये मध्ये ना गॅप पडून लाईट जात होती. सो काय बघायला मला असं वाटत होतं की यार आता एवढं सगळं तयारी, स्पेशली तर मेकअप केला आहे आणि साडी वगैरे घातलं, एवढं काय हे नाही आहे, पण मेकअप करायला खूप टाईम लागतो जसं माहिती आहे मुलींना, आणि एवढं सगळं तयार व्हायला. आणि असं पण नाही आपण 6 वारी घालतो आहे, 9 वारी घालतो आहे. सो असा मेकअप लागणारच, आणि ज्या प्रकारे रील शूट करणार आहे त्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये असं काही लाईट गेली तर सिरियसली असा मूड ऑफ होतो, पण स्टील लाईट्स आली आहे आणि आता आम्ही शूट करायला जाणार आहे. आणि सौरभ नाही आहे रूममध्ये, तो बाहेर आहे हॉलमध्ये. सो आपण त्याची रिॲक्शन बघू की मी कशी दिसते. ठीक आहे, तर गाईज आपण आता बाहेर जाऊ सौरभला बघायला, सौरभला दाखवायला मी कशी दिसते. सौरभ, OMG. OM for my, G for girl, P for प्रियंका. G म्हणजे काहीतरी सुंदर असा प्रकाश बघतो ना, प्रकाश, सुंदर प्रकाश, सुंदर अप्सरा बघतो. प्रकाश अरे हा, सुंदर असा प्रकाश, सुंदर अशी अप्सरा बघतो तेव्हा बोलतात. आणि ही बघा माझी सुंदर प्रकाश दिसते, जरा बघा. किती वर्षांनी साडी घातली? लास्ट टाइम केव्हा घातली? हे काय सारखं नेसायची साडी आहे का ही? माझ्यासमोर नेसू शकतेस ना ऍटलीस्ट, बाहेर कोण असं 9 वारी साडी सारखं नेसतं? आपण तू नेस ना. पण आज स्पेशली रील काढायची म्हणून नेसलोय आम्ही. अरे पण तू नेस, कारण नेसलीये मी. मला तू 9 वारीत सुंदर दिसतेस. माझ्या नवरा समोर तर नेसू शकते. आता तयारी करून या लवकर. आणि जसं पण रात्रीचे 12 वाजले. तुम्हाला हा 1 वाजला तुम्हाला असं वाटतं की ह्या लोकांना कसा टाइम भेटतो? हे बघा 12-1 वाजता आम्ही लिटरली रात्रीचं झोपत नाही, तो असे उद्योग करत असतो, रील काढा आणि हे काढा आणि ते काढा. सो त्यातलाच हा एक प्रकार नऊवारी मी तुम्हाला अशी दाखवते. ठीक आहे, म्हणजे गाईस फायनली सौरभची तयारी झालेली आहे. सौरभने लग्नातला घातलेला जो पोशाख होता तोच घातलाय, फक्त जे वरचा सदरा असतो तो त्याला काही झाला नाही, कारण का त्यांनी पण माझ्यासारखं वेट पुट ऑन केलेला आहे. त्यामुळे आता बघा मी मला दाखवते सौरभ. महाराज सौरभ बोला. महाराज सौरभ पाठी बोला. तुम्ही उघडे का आलात? या बायकोमुळे माझ्या काय काय घालायला होते बघा. तरी मला फील होतंय उघड्याने वगैरे, पण ठीक आहे, चांगला दिसतोय मी तसं पण. हा, चांगलं दिसतंय. दिस इज माय ट्रेडिशनल लुक गाईज. आणि रील बघण्यासाठी प्रियंका सौरभ ब्लॉग्स मध्ये जा, मग तुम्हाला कळेल आम्ही हे सगळं अवतार करून कुठली रील बनवतो. सो गाईस फायनली आमचा लुक झालेला आहे. आणि बेसिकली हा व्हिडिओज असा होता की आम्ही रिक्रिएट करणार आहे आमचा लुक, आणि फायनली आम्हाला जमला आहे काही कारणास्तव. त्यामुळे आम्ही आता बाय. सबस्क्राईब करा, लाईक आमचा करा, शेअर व्हिडिओ. करा, आणि या क्यूट बायकोला किस करा. ओके, बाय बाय.